नमस्कार. भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. आपण बरेचसे मुद्दे पाहिले, त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे. तर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. चांगल्या गुणांची सांगड. पुढील मुद्दा आहे चांगल्या गुणांची सांगड. भाषण करण्यासाठी, भाषण उत्कृष्ट होण्यासाठी चांगल्या गुणांची सांगड घालणे आवश्यक असते. कारण भाषण करणाऱ्या वक्त्याला, या व्याख्यानकाराला चांगल्या गुणांची सांगड घालणे आवश्यक आहे. त्याच्याजवळ चांगले गुण असणे आवश्यक आहे. चांगले गुण जर नसतील, चांगल्या गुणांची सांगड जर घातली नसेल तर त्याचं भाषण उत्कृष्ट होणार नाही. म्हणून भाषण चांगलं होण्यासाठी, भाषण दर्जेदार होण्यासाठी, भाषण उत्तम होण्यासाठी, भाषण उत्कृष्ट होण्यासाठी चांगल्या गुणांची सांगड घालणे आवश्यक आहे. आता ते चांगले गुण कोणते? तर चांगले गुण कोणते म्हणजे माणुसकी, नम्रता, शील, दयाळूपणा, माया, दया, सहानुभूती, आदर, दुसऱ्यांचा मान सन्मान करण्याची कुवत आणि शिष्टाचार. या गुणांची सांगड घालणे आवश्यक आहे. तेव्हाच भाषण चांगलं होईल, उत्कृष्ट होईल, दर्जेदार होईल, उत्तम होईल. म्हणून भाषण करणारा हा चांगल्या मनाचा, सुंदर मनाचा असावा, ज्ञानी असावा, त्याला सर्व प्रकारचं ज्ञान असावं. तसेच भाषण करणाऱ्या व्यक्तीजवळ माणुसकी असली पाहिजे, माणुसकी असली पाहिजे. कारण माणुसकी म्हणजे जाणीव असणे होय, माणुसकी म्हणजे प्रेम असणे होय, माणुसकी म्हणजे दुसऱ्याचा आदर करणे, माणुसकी म्हणजे दुसऱ्यांसाठी, या दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे होय, माणुसकी म्हणजे दुसऱ्याबद्दल आत्मीयता दाखवणे होय, दुसऱ्याबद्दल कनवळूपणा दाखवणे होय, माणुसकी म्हणजे दुसऱ्याबद्दल माया ममता दाखवणे होय, माणुसकी म्हणजे दुसऱ्यांच्या उपयोगी पडणे, दुसऱ्यांच्या कामी येणे म्हणजे माणुसकी. माणुसकी म्हणजे प्रेम होय, माणुसकी म्हणजे निस्वार्थ भावनेने माणसातील माणूस ओळखून दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणे, दुसऱ्यांची मदत करणे म्हणजे माणुसकी होय. अशी माणुसकी भाषण करणाऱ्याजवळ असली पाहिजे, व्याख्यानकाराजवळ असली पाहिजे. तरच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल, चांगलं होईल, दर्जेदार होईल, उत्तम होईल. म्हणून भाषण चांगलं होण्यासाठी, भाषण उत्कृष्ट होण्यासाठी, भाषण दर्जेदार होण्यासाठी, भाषण उत्तम होण्यासाठी आपल्याजवळ माणुसकी असणे आवश्यक आहे. म्हणून माणुसकी असणे आवश्यक असते. तसेच नम्रता असणे आवश्यक आहे. भाषण करणारा नम्र असावा, विनम्र असावा, चांगल्या मनाचा असावा, सुंदर मनाचा असावा, त्याला अहंकार असू नये, त्याने कोणाला दुखू नये, कोणाचं मन दुखू नये, कोणाला नाराज करू नये, कोणाचा अपमान करू नये, कोणाचा अनादर करू नये. म्हणून तो नम्र असावा, विनम्र असावा, इमानदार असावा, चांगल्या मनाचा असावा, उदार असावा, सुंदर मनाचा असावा. तो नम्र किंवा विनम्र असला पाहिजे. त्यामध्ये सहनशीलपणासुद्धा पाहिजे. त्याला दुसऱ्यांविषयी चांगले विचार ठेवता आले पाहिजे, दुसऱ्यांविषयी चांगलं वागता आलं पाहिजे. त्याने भाषण करण्याचं वर्तन दुसऱ्यांविषयी चांगलं असलं पाहिजे, त्याचे विचार दुसऱ्यांविषयी चांगले असले पाहिजे. भाषण करणारा हा नम्र विनम्र असला पाहिजे. तसेच शील, भाषण करणाऱ्याजवळ शील असलं पाहिजे. शील असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून भाषण करणाऱ्याजवळ शील असणे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे त्याच्यामुळेच त्याचं भाषण उत्कृष्ट होईल, चांगलं होईल, दर्जेदार होईल, उत्तम होईल. म्हणून भाषण करण्याजवळ शीलसुद्धा असलं पाहिजे. तसेच दयाळूपणा, भाषण करणारा हा दयाळू असला पाहिजे, मायाळू असला पाहिजे. भाषण करणाऱ्याजवळ दया असली पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे, सुंदरपण असलं पाहिजे. कारण भाषण करणाऱ्याजवळ दया असणे आवश्यक आहे. म्हणजे तो दयाळू असणे आवश्यक आहे, त्याला दुसऱ्याबद्दल आदर वाटणे आवश्यक आहे, दुसऱ्याबद्दल प्रेम वाटणे आवश्यक आहे.
कारण भाषण करणारा हा मायाळू, दयाळू, प्रेमळ असला पाहिजे. भाषण करणारा हा चांगल्या मनाचा, चांगल्या गुणाचा, उत्कृष्ट मनाचा असला पाहिजे. त्याने दुसऱ्याला मदत केली पाहिजे, त्याने दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याने स्वतःचे विचार चांगले ठेवले पाहिजे, दुसऱ्याबद्दलचे विचार चांगले ठेवले पाहिजे. तो मायाळू, दयाळू असला पाहिजे. भाषण करणारा हा दयाळू, मायाळू सुद्धा असला पाहिजे. तसेच भाषण करणाऱ्याने दुसऱ्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे, दुसऱ्याबद्दल आदर दाखवला पाहिजे, दुसऱ्याबद्दल त्याने दुसऱ्याच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे, दुसऱ्याचे दुःख समजून घेतले पाहिजे, दुसऱ्याच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, दुसऱ्यांचे सुखदुःख समजून घेतले पाहिजे. भाषण करणाऱ्याला दुसऱ्याचा मान सन्मान राखता आला पाहिजे, दुसऱ्याचा मान करता आला पाहिजे. भाषण करणाऱ्याने दुसऱ्याचा अपमान करू नये, दुसऱ्याचा अनादर करू नये. भाषण करणाऱ्याने दुसऱ्याचा आदर करावा, दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करावा, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करावा, दुसऱ्यांच्या मनाचा आदर करावा. भाषण करणाऱ्याने कोणाला दुखवू नये, कोणाच्या भावना दुखवू नये, कोणाचा अपमान करू नये, कोणाचा अनादर करू नये, कोणाला कमी समजू नये, कोणाला कमी लेखू नये. म्हणून भाषण करणाऱ्याने दुसऱ्यांच्या विचारांचा त्याने आदर करावा, दुसऱ्याच्या सल्ल्यांचा त्याने आदर करावा. म्हणून भाषण करणारा हा अहंकारी, उद्धट असू नये. भाषण करणारा हा विनम्र असावा. तसेच भाषण करणाऱ्याला दुसऱ्याचा आदर ठेवता आला पाहिजे, दुसऱ्याचा मान सन्मान करता आला पाहिजे. कारण त्याने जो दुसऱ्यांचा मान सन्मान ठेवतो, दुसऱ्याचा मान राखतो, दुसऱ्याचा आदर करतो, दुसऱ्याला आपलं समजतो, दुसऱ्याविषयी आपुलकी ठेवतो, दुसऱ्याविषयी सहानुभूती ठेवतो, दुसऱ्याविषयी जिव्हाळा ठेवतो, दुसऱ्याविषयी प्रेमानं वागतो, दुसऱ्यांचा आदर करतो, दुसऱ्याच्या विचारांचा आदर करतो, दुसऱ्याच्या भावनांची कदर करतो, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करतो, दुसऱ्यांच्या विचारांचं स्वागत करतो, दुसऱ्यांविषयी चांगले वागतो, दुसऱ्यांविषयी विचार चांगले ठेवतो, दुसऱ्याच्या भावना समजून घेतो, दुसऱ्याचे सुखदुःख समजून घेतो, दुसऱ्याची अडीअडचणी समजून घेतो, दुसऱ्याची समस्या समजून घेतो, दुसऱ्याचे सुखदुःख समजून घेतो, त्याच्याशी तो चांगलं वागतो, प्रेमाने वागतो आणि दुसऱ्याचा मान सन्मान करतो, दुसऱ्याचा मान सन्मान करतो. तोच खरा प्रभावी वक्ता बनू शकतो, तोच खरा चांगला व्याख्यानकार बनू शकतो. त्याचंच नाव सर्वत्र गाजते, तोच खरा प्रभावी वक्ता असतो. म्हणून भाषण करणाऱ्याजवळ चांगले गुण असणे आवश्यक आहे. तसेच भाषण करणाऱ्याजवळ सहनशीलता असली पाहिजे. जसे दुसऱ्याचा मान सन्मान करण्याची कुवत असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. तसे भाषण करणारा हा शिष्टाचारी सुद्धा असावा. भाषण करणारा हा शिष्टाचारी सुद्धा असावा. त्याने त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं राहणं व्यवस्थित असलं पाहिजे. त्याला मॅनर्स असले पाहिजे, त्याजवळ चांगले गुण असले पाहिजे. म्हणून तो शिष्टाचाराने वागला पाहिजे, शिष्टाचाराने बोलला पाहिजे. भाषण करणाऱ्याजवळ शिष्टाचार सुद्धा असणे आवश्यक आहे. भाषण करण्याजवळ शिष्टाचार नसतील तर तो उत्कृष्ट भाषणकार बनू शकत नाही. भाषणकाराला स्वतःचा अहंकार असू नये, स्वतःविषयी अति अहंकार असू नये, जास्त स्वार्थी असू नये, मतलबी असू नये, उद्धट असू नये, अविचारी असू नये. तर भाषण करणारा हा शिष्टाचारी असला पाहिजे. त्याने शिष्टाचाराचं पालन केलं पाहिजे. तो चांगला वागला पाहिजे, योग्य वागला पाहिजे, योग्य बोलला पाहिजे, चांगलं बोलला पाहिजे, चांगलं राहायला पाहिजे. त्याचं सगळंच एकूणच वागणं, बोलणं, वर्तन करणं, व्यवहार सर्व काही चांगलं असलं पाहिजे. तरच तो उत्कृष्ट भाषणकार बनू शकतो. म्हणून भाषणकाराला या सर्व चांगल्या गुणांची सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे भाषणकाराला माणुसकी, नम्रता, शील, दयाळूपणा, माया, दया, सहानुभूती, आदर, दुसऱ्यांचा मान सन्मान करण्याची कुवत आणि शिष्टाचार या सर्व गुणांची सांगड घालता आली पाहिजे. तरच तो उत्कृष्ट भाषणकार बनू शकतो.
एक प्रभावी वक्ता बनू शकतो, एक व्याख्यानकार बनू शकतो, त्याचं नाव सर्वत्र गाजू शकतं आणि तो सर्वांचा लाडका बनू शकतो. त्याचे विचार त्याचे विचार उच्च असतील. कारण भाषण करणाऱ्याचं मन हे उंच भरारी घेणारं असलं पाहिजे. भाषण करणाऱ्यांचे विचार हे उच्च असले पाहिजे. भाषण करणाऱ्याचं हृदय हे एकदम असं विशाल असलं पाहिजे. भाषण करणाऱ्याचं मन विशाल असलं पाहिजे. ज्या मनात संकुचितपणा असू नये, कोणाविषयी तिरस्कार असू नये, कोणाविषयी वाईट विचार असू नये. तर भाषण करणारा हा एक उत्तम, चांगला, दर्जेदार, चांगल्या गुणाचा, चांगल्या मनाचा, सुंदर मनाचा, उत्तम विचारांचा, चांगल्या विचारांचा, उच्च विचाराचा, उंच भरारी घेणारा असला पाहिजे. त्याचे विचार हे सुंदर असले पाहिजे, त्याचे विचार हे चांगले असले पाहिजे. तरच तो उत्कृष्टपणे, छानपणे भाषण करू शकतो आणि तो गाजू शकतो, त्यात सर्वत्र गाजू शकतो आणि तो असाच वक्ता, असाच प्रभावी वक्ता समाजाचं, देशाचं रक्षण करू शकतो, हित करू शकतो, कल्याण करू शकतो आणि देशाला, समाजाला पुढे नेऊ शकतो आणि समाजाची, देशाची प्रगती, विकास करू शकतो. असाच प्रभावी वक्ता सर्वांच्या कामी उपयोगी पडतो. म्हणून भाषण करणारा हा उंच भरारी घेणारा असावा, विशाल हृदयाचा असावा आणि चांगल्या विचारांचा, उत्तम विचारांचा, उच्च विचाराचा असावा. तरच तो देशाची, समाजाची, लोकांची, सर्वांची प्रगती करू शकतो आणि उत्तम, एक चांगला, दर्जेदार, सुंदर, प्रभावी वक्ता बनू शकतो. अशा प्रकारे भाषण करणारा हा चांगला, दर्जेदार, उत्तम असला पाहिजे आणि त्याला त्या गुणांची सांगड घालता आली पाहिजे, चांगल्या गुणांची सांगड घालता आली पाहिजे. म्हणजेच माणुसकी, नम्रता, शील, दयाळपणा, माया, दया, सहानुभूती, आदर, दुसऱ्यांचा मान सन्मान करण्याची कुवत, शिष्टाचार या सर्व गुणांची सांगड त्याला घालता आली पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.